पहिला पाठ पडलेला आहे. निवडणूक आयोगाचा निकाल आला त्यानंतर आज मी पहिला पुण्यातील जो प्रकार घडलेला आहे, ज्या पद्धतीने रस्त्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निखिल वाघे यांच्यावर हल्ला करण्यात आला, हा सगळा प्रकार बघतोय आपण. गेले काही दिवस राज्यामध्ये गोळीबारच्या घटना सातत्याने घडतायत. काय मागणी करताल, कसं पाहता साहेब? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय राज्यात. पुण्यामध्ये एका दलित व्यक्तीवर हल्ला केला गेला, त्याच्या गाडीवर हल्ला केला गेला, गाडीच्या काचा फोडल्या गेल्या. याचा अर्थ सक्त आहे. ही झुंडशाही ही लोकांना फासलेली नाही. असा तरी सत्ता हातात आहे आणि पोलीस दल हातात है. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। गैरफायदा हा घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. माझी खात्री आहे की पुण्याचा समंजस महाराष्ट्राच्या या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा हा दिल्याचा राहणार नाही. अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा अशी होती की ज्या पक्षाच्या पुण्याच्या सरकारने हे उद्योग केले, त्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी त्याची अधिक गंभीर दखल घ्यायची आवश्यकता होती, पण ती घेतली नाही. ही दुर्दैवी बाब आहे. गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय, तुम्हीही याचं समर्थन करताय? पॉईंट असा आहे की अपोजिशननी मागणी करणं हे अपोजिशनचं कर्तव्य आहे. मी काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, पण या गोष्टी घडत आहेत त्यावेळेला यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून म्हणतात. राष्ट्रपती राजवट लागू करावी राज्यात, तशी परिस्थिती आज आहे राज्यात. असं की मागणी केलेली आहे, मी काही त्याच्या खोलात गेलेलं आहे. सर, पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्ह काय येण्याची तुम्हाला अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी फळी तयार असणार आहे? असं आहे की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आत्तापर्यंत पहिली निवडणूक लढलो तर 2 वैध लढलो. नंतर आमचं चिन्ह गेलं, नंतर आमचं चिन्ह गेलं, मग मी विचार हा महत्वाचा असतो. चिन्ह हे पद्धतीने निवडणूक आयोगाचा निकाल याच्यामध्ये लोकांचं चिन्ह काढून आमचा पक्ष दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, ज्यांनी या पक्षाच्या खाती उभारणी केली, त्यांच्या हाताचं फक्त काढून देऊन दुसऱ्याला फक्त देणं हे असं कधी यापूर्वी या देशात घडलेलं नव्हतं. पण तेही निवडणूक करून दाखवलं. माझी खात्री या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आणि सुप्रीम कोर्टात गेलं जाऊन निर्णय अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, वटवृक्ष हे चिन्ह मिळावं यासाठी मागणी केली नाही, त्यांनी दाखवले आणि त्याची वेळ घेणार. आणखी चिन्हांबाबत काही चर्चा त्यांनी आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे, त्या वेळेला होईल. साहेब, लोकसभेपूर्वी अजित पवार
बारामतीमध्ये बोलताना म्हटलं की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आवाहन तुम्हाला करतील. इतकी वर्ष तुम्ही त्यांचं ऐकलं, आता चांगली गोष्ट आहे. मी काही निवडणुकीला उभं राहणार नाही. मी यापूर्वी जाहीर केले की मी आता निवडणुकीला उभं राहणार नाही. चांगले आहेत, समजदार आहे. वर्ष पूर्वी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली ते त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेतले. साहेब, लोकसभेपूर्वी केंद्रीय गृहमंत्री से कायदा आणण्याची शक्यता आहे असं वर्तवलं जाते. काय वाटतं तुम्हाला? त्यांनी बघूया विचारसरण्यात काय होते. आज चांगले योग्य नाही. साहेब, सर नवीन विचार योगी आदित्यनाथ यूपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते. भाषण करताना म्हटलं की रामदास स्वामींनी महाराष्ट्र उभा केला, तेच काम आज गोविंदगिरी महाराज करतायत. आमच्या दृष्टीने शिवाजी महाराजांचे कर्तृत्व याच्या यांचे योगदान सर्वांचे व्यक्ती हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याचं श्रेय आणखी कुणाला द्यायचं ही भूमिका काही लोक घेत आहेत. पण सगळ्या जगाला माहिती आहे की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचे कष्ट आणि राजमातेचं मार्गदर्शन यामुळे हा इतिहास लिहिलेला आहे. साहेब, भाजपला 1300 कोटी निधी जो आहे तो पक्षांतर्गत निधी जो आहे तो मिळायला लागला. काँग्रेसपेक्षा तब्बल 8 पट हा सगळा निधी आहे. भाजप 2 वर्षात त्याला काही निधी मिळालेली नाही. त्याला पुन्हा 1300 मिळाला, पुन्हा आणखी काही मिळाला. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचे उत्तम उदाहरण आहे. अचानक जी वाढ झाली त्याबद्दल काय बारामती सांगाल? लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंच्या विरोधात आता अजितदादांचे अर्थात बहिणींचा फोटो या ठिकाणी व्हायरल होऊ लागला. बऱ्याच ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत. लोकशाहीमध्ये कुणाला निवडणूक करण्याचा अधिकार आहे. हे लढतीतील त्यांचं स्वागत. साहेब, काल परवा पुण्यामध्ये निर्भय बनो ही सभा झाली. निखिल वागळे असतील तर विचार मांडले जातात. अशा लोकांची सध्या महाराष्ट्राला गरज आहे का? आणि त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. असे लोक पक्षात आले तर तुम्ही घेणार का? 100% वाघे आणि त्यांची सहकारी शोध सरवले आणि बाकीचे लोक एक लोकांच्यामध्ये जन्म तयार करतात. त्यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण घालवायचा कार्यक्रम राबवतात आणि त्यामुळे अशा लोकांना सामान्य माणसाचा पाठिंबा आहे राहील. जे काही काल झालं ते झुंडशाही मी मगाशी सांगितलं, हा सत्तेचा पुरेपूर गैरवापर आहे आणि हे पुरेपूरचं सीमित नाही. राज्यकर्त्यांचे जे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांच्या आशीर्वादानं या गोष्टी घडतात ही चिंताजनक गोष्ट. राजकीय भूमिका राजकीय महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं नेमकं काय स्टेटस आहे आता, आणि वंचित बहुजन आघाडी आता आहे का? कारण वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत संभ्रम आहे अजून पण. सगळं काही चर्चा चालू आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं असं आहे की जागांचं वाटप होईल, पण आधी कार्यक्रम काय त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. त्यांचं म्हणणं योग्य. त्या चर्चाला कार्यक्रमाला एक नवीन दिशा पुढच्या विषयीमध्ये दिली जाईल. छगन भुजबळ आता म्हटले की तुम्ही सर्वांनी पुनर्विचार करावा.